नमस्कार, मी पूजा. तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट. महाराष्ट्रात मे महिन्याची सुरुवात झाल्यापासूनच जेवढा आपल्याला ऊन बघायला मिळालेलं नाहीये तेवढा पाऊस पडतोय. मुंबईमध्ये सुद्धा किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा मुंबईच्या आणि त्याचबरोबर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, जिथे आपल्याला तापमान हे 40-45 डिग्री सेल्सिअसच्या वर पाहायला मिळत होतं, त्या ठिकाणी सुद्धा आता अनेक भागांमध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसतोय. म्हणजेच ज्या वेळेला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे, म्हणजेच जूनमध्ये, त्याआधीच आपल्याला मे महिन्यामध्ये जिथे कडक ऊन असायला हवं होतं तेव्हा पाऊस पाहायला मिळतोय. आणखीन किती दिवस महाराष्ट्रात असं वातावरण असणार आहे? पुढच्या 2 ते 3 दिवसांसाठी कुठल्या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार आहे याविषयी सुद्धा हवामान विभागाने तारीख जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळे ते सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाइट इमेज पाहूयात. हा सगळा महाराष्ट्राचा भाग आहे आणि तुम्ही बघितलं तर सगळ्या महाराष्ट्रावर आपल्याला हे दिसतंय. हे बघा, किती ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. पावसासाठी अनुकूल परिस्थिती महाराष्ट्रात तयार झालेली आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढच्या 2 ते 3 दिवसांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिलेला आहे. दक्षिण भारतामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते किंवा या भागामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळते. आत्ता हवामान विभागाने जे सांगितलेलं आहे मान्सून बद्दल ते सुद्धा मी तुम्हाला आताच सांगते. त्यानंतर पुढच्या 2 दिवसांमध्ये कशी परिस्थिती असेल हे आपण जाणून घेऊ. हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे की 15 मे पर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर हळूहळू तो अरबी समुद्र असेल किंवा बंगालचा उपसागर असेल किंवा या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये केरळ असेल, ही सगळी ठिकाणं तो व्यापणार आहे आणि 6 जूनला महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार आहे. म्हणजेच यंदाचा पावसाळा कधी सुरू होईल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर 6 जून पासून महाराष्ट्रात या पावसाचा प्रवास सुरू होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. आता आपण पुढच्या 2 ते 3 दिवसांचा अंदाज पाहूयात. इकडे बघा, 12 तारखेचा अंदाज आपण बघितला किंवा 13 तारखेचा ऑरेंज अलर्ट आपल्याला अनेक भागांमध्ये पाहायला मिळतोय. 12 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर विदर्भाच्या या जिल्ह्यांमध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला इथे सगळीकडे येलो अलर्ट आहे. ऑरेंज अलर्ट कुठे आहे? नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर आणि संभाजीनगर. ज्या मराठवाड्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून किंवा आठवड्याच्या आधी एकदम कोरडं वातावरण होतं, त्या मराठवाड्यात आता पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस पडतोय, वादळी वाऱ्यासह हा पाऊस पडेल, विजांच्या कडकडाटासह पडेल असा सुद्धा अंदाज आहे. 12 तारखेच्या अंदाजाप्रमाणे तुमच्या भागात पाऊस पडला का? हा सगळा अंदाज पाहून तुमच्या भागामध्ये अशी परिस्थिती होती का हे कमेंटमध्ये सांगा. 13 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर इकडे बघा, बीड असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर या भागामध्ये ऑरेंज अलर्ट आहे. म्हणजेच काय तर जोरदार पावसाची शक्यता इथे आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह या भागांमध्ये पाऊस पडू शकतो आणि गारपीट सुद्धा या भागांमध्ये होऊ शकते असा अंदाज आहे. कोकणामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे. जर पालघर सोडलं तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, संभाजीनगर, नाशिक, अमरावती या सगळ्या भागांमध्ये म्हणजेच मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. विदर्भामध्ये या बाजूचे जर जिल्हे आपण सोडले, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावरच्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजेच 13 तारखेला विदर्भातील 4 जिल्हे सोडले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 13 तारखेला पाऊस असणार आहे. आणि या काही भागामध्ये जर तुम्ही मॅप बघितला तर इथे ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. 14 आणि 15 तारखेचा काय अंदाज असेल? इकडे बघा, हा 14 तारखेचा अंदाज आहे. विदर्भामध्ये 13 तारखेच्या प्रॉपर अपोजिट आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते. यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट आहे. म्हणजेच काय तर अवकाळी पावसाचं सावट आहे. जोरदार पाऊस पडेल, वादळी वाऱ्यासह, त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, गारपीट सुद्धा होऊ शकते. वरच्या जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं, अमरावती, नागपूर, बुलढाणा, गोंदिया, बुलढाणा, इकडे भंडारा, अमरावती, अकोला, वाशिम या सगळ्या भागांमध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे. जोरदार पावसाची शक्यता. हा सगळा कोकणाचा भाग असेल किंवा इकडे जर तुम्ही बघितलं मराठवाड्याचा हा भाग असेल, उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल, या सगळ्या भागांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने 14 तारखेला सुद्धा दिलेला आहे. 15 तारखेला सुद्धा परिस्थिती काही वेगळी नसणार आहे. 15 तारखेला सुद्धा विदर्भ असेल किंवा हा सगळा भाग असेल, पश्चिम महाराष्ट्राचा, इवन कोकणाचा पट्टा, या सगळ्या भागामध्ये पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. म्हणजेच हवामान विभागाने असा अंदाज आधी जाहीर केला होता की 9 तारखेनंतर तापमान वाढू शकतं, पण जी परिस्थिती आपल्याला आता पाहायला मिळतेय
जास्त महाराष्ट्रामध्ये तापमान कुठेच वाढलं नाहीये, ऊन कुठेही जास्त पाहायला मिळत नाहीये. उन्हाची जागा पावसाने घेतलेली आहे. अवकाळी पाऊस महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या बरसताना दिसतोय. मुंबईमध्ये सुद्धा गेले 2 दिवस झाले अनेक भागांमध्ये पाऊस सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणाच्या पट्ट्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस येतोय. कारण उन्हामध्ये म्हणजेच मे महिना असेल किंवा मार्च महिना असेल, एप्रिल महिना असेल, या भागांमध्ये या महिन्यांमध्ये जेव्हा पाऊस पडतो तर तो पाऊस वादळी वाऱ्यासह पडतो, विजांच्या कडकडाटासह पडतो, असा हवामानाचा एकूणच अंदाज असतो. त्याच्यामुळे पुढचे 2-4 दिवस महाराष्ट्रामध्ये जोरदार असा पाऊस असणार आहे. कुठल्या भागांमध्ये पाऊस असणार आहे हे सगळं मी तुम्हाला या मॅपच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. आणखीन तुम्हाला हवामान रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.